नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया जिंतूर शहरातील ताज्या घडामोडी। पाचेगाव या ठिकाणी जरांगे पाटील या ठिकाणी सकाळी दौरा होता त्यांचा। पाचेगाव या ठिकाणी ते थांबून तुम्ही त्यांचा सत्कार केला, याबद्दल तुम्ही काय शब्द सांगणार आहे? मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील खरं तर त्यांनी जे समाजासाठी केले ते कोणीही करू शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत, त्यानंतर आमच्या मराठा समाजाचे दैवत कोणी असतील तर मनोज दादा जरांगे पाटील आहेत। त्यांचा धावता दौरा म्हणण्यापेक्षा बाराशिव या ठिकाणी ते अभिषेकाला गेले होते काल, आणि तिथला कार्यक्रम आटपून धावती भेट म्हणून आज पाचेगावला या ठिकाणी ते आले होते। त्यांनी भेट दिली आणि आम्ही गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला। आणि त्यांचा मोलाचा सल्ला आम्हाला घ्यायचा होता की झेडपी इलेक्शन चालू आहे सध्या, पंचायत समिती जिल्हा परिषद, या संदर्भामध्ये समाजानं काय करावं, समाजाकडे दिशा काय, समाजानं कुठे जायला पाहिजे, कोणाला मतदान करायला पाहिजे, या विषयावरही थोडीफार आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। त्यांनी सांगितलं आम्हाला की ज्यानेही आरक्षणाला विरोध केला त्याला ठामे ठोकपणे पाडायचं म्हणजे पाडायचं। आज या ठिकाणी मराठा आरक्षण योद्धा मराठ्यांचे काळीज बाराशिव यात्रेला गेले असताना या ठिकाणी ठीक 8 वाजता आज पाचेगाव नगरी एक आरक्षण संघर्ष भूमी, आमच्या या 4-5 गावचं नेतृत्व या ठिकाणी पाचेगावमधूनच होतं। आज मराठ्याची झालेली दशा ही जर आपल्याला संपवायची असेल तर आपल्याला दिशा देणारं एकमेव नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील। आपण या ठिकाणी आज जरी राजकीय वातावरणामध्ये आपण फिरत असलो तरी आपला जो झेंडा कोण्याही पक्षाचा असू दे, आपण दांडा या ठिकाणी आपल्याला मराठा समाजाचाच लागणार आहे। कारण या ठिकाणी समाजाचं नेतृत्व फक्त मनोज जरांगे पाटीलच करू शकतात। समाजासाठी या ठिकाणी त्यांचा जीव त्यांनी या ठिकाणी वळवून टाकलेला आहे। रात्री 12:30 ते 1 वाजता परभणी येथे वसमत रोडला असताना दादा ठीक सकाळी 4 वाजता बाराशिवला जातात, 6 वाजता निशाण्यावर पोहोचतात आणि 8 वाजता पाचेगावला येतात। म्हणजे त्यांचं किती श्रेय या ठिकाणी समाजासाठी आहे। आमच्या समाजाला 350 वर्षाच्या नंतर या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजासाठी 18 पगड जातीसाठी जे कार्य केलं, पण या ठिकाणी आमचा मराठा ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं होतं तोच समाज आज कुठेतरी पाठीमागं पडलेला आहे। आणि या पाठीमागं पडलेल्या समाजाला 350 वर्षाच्या नंतर चेव आणण्याचं काम, मराठ्याला जागे करण्याचं काम संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। आज मराठा समाजाचे शिक्षणाचं महत्त्व असेल, शेतीचे भाव असतील, सर्वांना न्याय मिळावा, लोकशाहीमध्ये प्रत्येक माणूस स्वाभिमानानं जगावा, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं भरपूर श्रेय आहे। आज आमच्या पाचेगाव येथील एका तरुण मराठा योद्धेची आत्महत्या झाली होती। आमचे छत्रपती ससे असतील, अनिल भाऊ असतील, या ठिकाणी सर्व आमचं पाचेगाव मित्रमंडळ या ठिकाणी जरांगे पाटलाला भेटलं आणि खरोखर त्यांच्या संसाराला 10 लाख रुपये या ठिकाणी जरांगे पाटील यांनी दिले। आज आमच्या रेप्याचा एक मुलगा आहे दत्ता पवार नावाचा, त्यांनी पण आत्महत्या केली होती। खरंच कुटुंबाची परिस्थिती अतिशय नाजूक होती मित्रांनो, आणि त्या कुटुंबाला तारण्याचं काम पण या ठिकाणी जरांगे पाटील यांनीच केलेलं आहे। आणि आज आपण पाहता, आज दिनांक 1 फेब्रुवारी मनोजदादा जरांगे पाटील हे बाराशिवच्या मंदिरात अभिषेक करून इकडं या मार्गावरून जात असताना त्यांनी धावती भेट दिली पाचेगाव येथे, आणि महिलांनी त्यांचं औक्षण केलं आणि संपूर्ण गावकरी मंडळ हजर होतं आणि कमी वेळात बरीच पब्लिक जमा झाली आणि धावती भेट आणि त्यांनी सल्ला दिला।